चालला होता आणि नुकतंच तुम्ही एक वाईट पाऊल तुम्ही उचलण्याचा निर्णय घेतला होता. तर सर्व पत्रकारांनी तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला. आत्ताच तुमचे खासदार संदीपान भुमरे अजून आमदार प्रसाद जोशी यांची चर्चा झाली. तर चर्चेमध्ये काय ठरलं नेमकं? कारण की मी सकाळी सगळ्यांना बोलले, आमदार, खासदार, मंत्री यांना सकाळी बोलले मी. त्यांनी मला 1 तासाचा वेळ मागितला होता, पण खूप वेळ झाला त्यांना. म्हणजे आता 8 वाजले तर त्यांनी आलं. तर आता त्यांनी मला आश्वासन दिलं का गुलेताई तुम्ही उद्या जाऊन मी स्वतः तुमचा फॉर्म भरायला येतो आणि उद्या तुम्ही फॉर्म भरा. भुमरे साहेब असू द्या, जयस्वाल साहेब असू द्या, यांनी मला शब्द दिला का गुलेताई मी स्वतः तुमचा फॉर्म भरायला येतो, तुम्ही फॉर्म भरा, तुम्हाला बी फॉर्म द्यायची जबाबदारी आमच्याकडं. तर आता कुठपर्यंत मला खात्री आहे, कारण की शिंदे साहेबाचं नेतृत्व असं आहे का त्यांचं म्हणजे कार्यकर्त्याला न्याय दिलाच गेला पाहिजे. आणि याच्यावर म्हणजे मला खूप म्हणजे अजूनसुद्धा शिंदे साहेबावर विश्वास आहे व जयस्वाल साहेब असू द्या, भुमरे साहेब असू द्या, यांच्यावर पण मला आता म्हणजे माझ्यापेक्षा त्यांच्यावर विश्वास आहे. कारण मी हा विश्वासाची शिदोरी घेऊन आता घरी चालले का माझा म्हणजे विश्वासघात होणार नाही आणि करणार पण नाही. मला 100% न्याय देतील. तर मग याच्यानंतर बघू आता काय पुढं जशी जशी परिस्थिती येईल तसं. शिंदे सेनेचं जिल्ह्यातील वरिष्ठ नेतृत्व संदीपान भुमरे आणि प्रदीप जसाक यांनी दिलेला विश्वास ते 100% पार करतील असे सर्व आपणाला आशा आहे आणि ते 100% करतील. आम्हालाही कसं वाटतं पत्रकार नाही, आता त्यांनी आमचं सर्व मध्यच्या महिला आघाडीला शब्द दिला, त्यांनी सगळ्याला शब्द दिला आणि त्या शब्दाच्या आणि भुमरे साहेब शब्द पाळतील. कारण त्यांचा विश्वासच घेऊन आम्ही आता कार्यालय सोडतो. जयस्वाल साहेब म्हणजे विश्वास आहे, त्यांचं नावच विश्वास पडलेलं आहे, त्याच्यामुळे आम्ही त्यांच्यावर विश्वास. कारण की जयस्वाल साहेबाचं वाक्यच आहे का बाबा मी दिलेला शब्द पाळणारा एकमेव माणूस आहे. तर या शब्दावर आम्ही आज आता इथून चाललो. तर मला तर 100% खात्री आहे का साहेब कार्यकर्त्याला न्याय 100% देतील आणि आम्हाला 100% म्हणजे न्याय भेटणच. या उद्देशानं मी आता उद्या 11:30ला फॉर्म भरणार आहे आणि सर्व महिला आघाडीच्या नेतृत्वाखाली आम्ही फॉर्म भरणार आहे. असं काही नाही का मी एकटी आहे, सगळ्या महिला आघाडी येणार आहे, जयस्वाल साहेब येणार आहे. किती महिला तुम्ही आणणार? किती शेकडो का हजाराच्या संख्येने महिला? 200, 250, 500. प्रभाग क्रमांक 8 प्रभाग क्रमांक 8 कोणता एरिया आहे? मयूर पार्क, सुरेवाडी, मी सरवाडी, आरती, नारेगाव. संख्या किती जाईल उद्याच्या तुमच्या याची? आता हजारोनं संख्या हजारोच्या वारी होणार आहे का? जबरदस्त रॅली राहणार आहे आमची. जबरदस्त रॅली. उद्या तुमची इथेच मीटिंग होणार आहे का? नाही, मीटिंग नाही. आम्ही डायरेक्ट उद्या 11:30ला फॉर्म भरायला जाणार आहे. डायरेक्ट फॉर्म भरायला कुठे घरवारी लाडक्या भावानी मान राखला म्हणून त्यांचे आम्ही खरंच खूप आभारी आहे. गुलेताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. गुलेताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. जयस्वाल साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. जयस्वाल तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. एकच निशाणी धनुष्यबाण, धनुष्यबाण. आन शान, धनुष्यबाण, धनुष्यबाण. आन शान, धनुष्यबाण, धनुष्यबाण, धनुष्यबाण. माननीय प्रदीप भैया जयस्वाल तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. माननीय प्रदीप भैया जयस्वाल तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. नंतर पक्षानं तुम्हाला उमेदवारी दिली तर काय म्हणाल या संदर्भामध्ये? मी म्हणजे काल जे आपले जिल्हा प्रमुख जंजाळभाऊ यांनी सुद्धा कार्यकर्त्यासाठी म्हणजे काल तुम्ही बघितलं त्यांनी कार्यकर्त्यासाठी म्हणजे न्याय भेटला पाहिजे कार्यकर्त्याला. तर त्यांनी पालकमंत्र्याच्या बंगल्याबाहेर म्हणजे केवढं आंदोलन केलं. आणि मी महानगर प्रमुख म्हणून मी आपल्या मध्यचे कार्यालय इथं मी पूर्ण महिला आघाडी घेऊन सनी काल तुमच्या समोर सगळं आंदोलन केलं. आणि आम्ही जे महिलांसाठी म्हणजे महिला पदाधिकारीसाठी काल जी मागणी मागितली का आम्हाला न्याय पाहिजे, तर खरंच मी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आपले पालकमंत्री संजयजी शिरसाट साहेब, खासदार भुमरे साहेब व आपले मध्यचे आमदार जयस्वाल साहेब यांचे खरंच मी म्हणजे मनापासून कोटी कोटी आभार मानते की यांनी खरंच कार्यकर्त्याला न्याय दिला आणि सर्व महिला आघाडीला न्याय दिला आणि सर्वांना खरंच न्याय दिला. मी त्यांचं म्हणजे शब्द नाही आहे का खरंच म्हणजे आम्ही जे शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यानं तिकडं प्रवेश केला होता का बाबा खरंच शिंदे साहेबाचं नेतृत्व खरंच एक म्हणजे महान नेतृत्व आहे का त्यांचं म्हणजे तळमळ राहते प्रत्येक भाषणामध्ये का कार्यकर्त्याला न्याय मिळालाच पाहिजे. कार्यकर्ताचा आपला खरं पक्षाचा म्हणजे पाठीचा कणा आहे.
आता याच्यावर खरंच म्हणजे तीळ मात्र शंका नाही, कारण की त्यांनी खरंच आम्हाला महिला आघाडीला न्याय दिला. खूप मी म्हणजे सगळ्या महिला आघाडीच्या वतीनं सगळं त्यांचे खूप खूप धन्यवाद मानते. आम्ही सगळ्या महिला आघाडी सुद्धा सगळ्यांचे आम्ही साहेबांचे आभार मानतो. महिला आघाडीला त्यांनी हो, न्याय मला दिला बी आणि फॉर्म मिळाला. महिलांना विशेष म्हणजे न्याय दिला. त्यांच्या कार्याची दखल घेतली आणि आमच्या गुलेताईच्या 30 वर्षाच्या कार्यकाळाची त्यांनी दखल घेतली. त्यांचे कोटी कोटी धन्यवाद. शिंदे साहेब तुम्हाला पण धन्यवाद. आज तुम्ही फॉर्म भरलेला आहे, तर त्या आता कसं वाटतंय तुम्हाला फॉर्म भरल्यानंतर? म्हणजे मला जो म्हणजे आम्ही संघर्ष केला 30 वर्ष पक्षासाठी, का त्याचा आज आम्हाला पक्षाने आमची दखल घेऊन आम्हाला न्याय दिला आणि त्याचं फळ आमच्या पूर्ण महिला आघाडीच्या पदरात टाकलं त्यांनी. आज आम्हाला अभिमान वाटतोय. महिलांसाठी कोणता उपक्रम राबवणार? मी खरंच म्हणजे महिलासाठीच माझी तळमळ आहे. कालचं जे म्हणजे माझं म्हणजे मला जे भावना आवारणी झाल्या, तर तेच कारण की महिलासाठी कुठंतरी एक सक्षम नेतृत्व पाहिजे. कारण की महिलासाठी एक महानगर प्रमुख म्हणून ते पद माझ्याकडे आहे, पण मी कुठंतरी आपण म्हणतो ना कुठंतरी सत्ता पाहिजे. तर सत्ता आपल्या हातात असली तर आपण काहीतरी महिलांसाठी करू शकतो. तर जर मी खरंच यांच्या सगळ्याच्या आशीर्वादाने जर नगरसेवक झाले, तर महिलांसाठी खरंच जेवढ्या शासकीय योजना आहे आमच्या शिंदे साहेबाच्या नेतृत्वाखाली जेवढे आहे, तर तेवढं मी सगळ्या महिलांना पूर्ण म्हणजे न्याय देण्याचा 100% प्रयत्न करतो. किती माध्यम तुम्ही